बातमी महत्त्वाची आहे। सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय। महानगर गॅस कंपनीच्या वक्तव्यामुळे हा संशय बळावलाय। सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात असल्याचा संशय आहे। तर महानगर गॅस कंपनीच्या वक्तव्यामुळे हा संशय बळावलेला आहे। सीएनजी पुरवठा 2 दिवसांपासून बाधित झालेला आहे। तर पाइपलाइन आणि तांत्रिक बिघाड या संदर्भातलं कारण समोर आलेले आहे। मात्र अशात महानगर गॅस कंपनीच्या वक्तव्यामुळे संशय बळावलाय। तर महामुंबईतली वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे। खासगी वाहनं सीएनजी पंपांवर रांगा लावून उभे आहेत। कालपासून या रांगा लागलेल्या आहे। अजूनही सीएनजी हा मिळत नाहीये। त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचं चित्र मुंबईत पाहायला मिळतंय। रिक्षा, टॅक्सी, इतर खासगी वाहनं, बस व्यवस्था यांवरही परिणाम झालेला आहे। तर महानगर गॅसने याबाबत काय म्हणणं मांडलंय ते पाहूयात। क्योंकि आरसीएफ से 3.5 किलोमीटर की हमारी एक पाइपलाइन जा रही है जो कि मेन फीड पॉइंट है हमारे गैस सप्लाई के लिए। लगभग 2 मिलियन गैस जो कि 50% ऑफ सारी गैस के रिक्वायरमेंट की वहाँ से हमारे को फीड होती है। उस जगह पे अनफॉर्चुनेटली एक थर्ड पार्टी डैमेज हो गया, जिसकी वजह से उस पाइप के सेक्शन को रोकना पड़ा। तो बाकी की जो गैस की आपूर्ति है वो हमने मेंटेन करके रखी है। जो दूसरे सीजीएस हैं, जो सिटी गेट स्टेशन हैं जहाँ से सप्लाई हमारी बनती है, पर फिर भी पूरी की पूरी सप्लाई तो बन नहीं सकती। इसीलिए हमारे जो घरों में गैस है वो 100% चालू है। जो कॉमर्शियल रेस्टोरेंट्स हैं वहाँ पर गैस अभी चालू है, उसमें कुछ रुकावट नहीं है। सीएनजी इंडस्ट्रीज़ को हमने बोला है अल्टरनेट फ्यूल में स्विच करने के लिए। सीएनजी में हमारे 390 स्टेशन हैं, उसमें से 230 स्टेशन चल रहे हैं। लगभग 150-160 स्टेशन डाउन है। और वो अभी जो पाइपलाइन डैमेज हुई थी गेल की, वो रिपेयर करने का काम पूरी गति से चालू है और वो रिपेयर हो चुकी है। तो अभी 2-3 घंटे के अंदर सिचुएशन नॉर्मल होने की संभावना है। ये एक प्रॉब्लम। तर सीएनजी पुरवठा बाधित झालाय। महानगर गॅस कंपनीचं हे वक्तव्य आपण आत्ताच ऐकलं, त्यामुळे संशय बळावलेला आहे। सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडलं, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। महानगर गॅसचं हे वक्तव्य आहे। तर सीएनजी पुरवठा थांबवण्यामागे घातपात असल्याचा संशय बळावलेला आहे। महानगर गॅस कंपनीच्या या वक्तव्यामुळे, त्यांच्या या माहितीमुळे हा संशय बळावलेला आहे। सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडलं असं महानगर गॅसचं म्हणणं आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून महामुंबईमध्ये सीएनजी पुरवठा बाधित झालेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, महत्त्वाचं हे वक्तव्य आहे, महानगर गॅस कंपनीने हे वक्तव्य केलेलं आहे। अज्ञातानं या गॅस पाइपलाइनला छिद्र पाडल्याचं बोललं जातंय। काय माहिती तुमच्यापर्यंत आली आहे? अगदी बरोबर आहे। अशोक सिंघल जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे महानगर गॅस लिमिटेडचे, त्यांनी जे आहे या संदर्भात जी आहे ती माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे जे आहे 2 दिवस जे आहे ते मुंबईमध्ये सीएनजी गॅस पुरवठा जो आहे तो का विस्कळीत झाला। कारण एका अज्ञात व्यक्तीने जे आहे सीएनजी महानगर गॅस जो आहे ती पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला जे आहे ती काही छिद्र पाडली होती आणि त्यामुळे जे आहे ते पुरवठा जो आहे तो विस्कळीत झाला। आणि यामुळे एकूणच मुंबईकरांचे, खास करून जे कारने ट्रॅव्हल करतात त्या मुंबईकरांचे आणि त्याचबरोबर मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसची जे आहे ते वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली पाहायला मिळाली। मात्र ते जी छिद्र पाडलेली आहे आता मुजवण्याचं काम सुरू आहे आणि आता 2 तासामध्ये जे आहे मुंबईमध्ये सीएनजी पुरवठा जो आहे तो पूर्ववत होण्याची शक्यता आहे। ज्योत्स्ना, हे अज्ञात कोण होता, हेतू काय होता, याबद्दल काय माहिती आली आहे? या संदर्भात जे आहे ते मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून या संदर्भात मुंबई पोलीस जे आहे ते तपास करत आहेत। कारण जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते त्याची सुद्धा पडताळणी जी आहे ती मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र अशा प्रकारचा जो काही प्रकार करण्यात आलेला आहे त्याच्यामागे नेमकं किती जणांची टीम होती, याच्यामध्ये मोठा घातपात करण्याचा काही डाव होता का, काही कोणी अज्ञात कोणी माथेफिर होता, याचा सुद्धा तपास जो आहे तो सीसीटीव्ही द्वारे मुंबई पोलीस घेत आहेत। जी ज्योत्स्ना, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सीएनजी पुरवठा थांबवण्यामागे घातपात होता का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। महानगर गॅस कंपनीच्या वक्तव्यामुळे संशय बळावलेला आहे। तर अज्ञातानं पाइपलाइनला छिद्र पाडले अशी माहिती समोर येते।
आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार चित्रित झालेला आहे। त्यामुळे सीएनजी पुरवठा थांबवण्यामागे घातपात होता का, काय हेतू या अज्ञातांचा होता ते पाहणं महत्त्वाचं आहे।